नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सर्वसामान्यांच्या खिशावरील महागाईचा बोजा आणखीन वाढण्याची शक्यता असून चहा आणि डाळींसारख्या दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढण्याचा धोका सध्या समोर उभा आहे. होय, रोजच्या वापराच्या गोष्टींच्या खरेदीवरती सर्वसामान्यांना आता आणखीन खिसा रिकामा करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय तणाव आणि प्रतिकूल हवामान या कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती सातत्यानं बदलत असून किमतींमध्ये अस्थिरता कायम राहिल्यास निवडक उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे टाटा प्रॉडक्ट्स कंपनीनं संकेत दिलेत. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सनं गेल्या तिमाहीमध्ये अन्न आणि पेय पदार्थांच्या दमदार विक्रीच्या जोरावरती चांगला नफा नोंदवला, जो ग्रामीण भागातील वाढत्या मागणीचं द्योतक आहे. परंतु या दरम्यान वाढत्या वस्तूंच्या किमती आणि पॅकेजिंगचा खर्च नफ्याच्या प्रमाणावरती दबाव पाडत असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे दर वाढ करणं भाग पडत आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गरज पडल्यास आम्ही दरवाढ करण्याचा विचार करत आहोत. मध्य पूर्वेतील परिस्थिती चिघळत आहे, ज्यामुळे खर्च वाढतोय. या काळामध्ये अनेक भारतीय कंपन्या नफा टिकवण्यासाठी उत्पादनांच्या किमती वाढवत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे व्यापारी मार्ग विस्कळीत झालेत आणि जागतिक बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या पॅकचा आकार कमी आणि छोटा होतोय. याशिवाय डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण होत असल्यामुळे महागाईच्या वाढत्या धोक्यावरती दुर्लक्ष करणं शक्य नाही. याशिवाय टाटा कन्झ्युमरनं भारतातील मीठ आणि कॉफी व्यवसायामध्ये अनुक्रमे 7% आणि 24% वाढ नोंदवलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सणासुदीच्या महिन्यालाच आता सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. चहापासून अगदी मिठापर्यंत रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.